नमस्कार मित्रांनो, द अनचार्टेड साताऱ्याच्या या भागात तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण कास लेकची जी भिंत वाढवण्यात आलेली आहे ती पाहण्यास निघालेलो आहोत. आणि हा जो रस्ता तुम्ही बघताय तो कास पठाराचा जो मुख्य रस्ता आहे त्याच्या अलीकडून डावीकडे आपल्याला घाटाई देवी मंदिर मार्गे कास लेकच्या पुढे जो नवीन भिंत करण्यात आली आहे तिथपर्यंत नेतो आणि तिथून पुढे आपण बामणोलीकडे पण जाऊ शकतो, बामणोली तापोळा. पण हा रस्ता थोडासा अनचार्टेड आहे, थोडासा रफ आहे, थोडंफार रस्त्याचं पण काम अजून तिथे राहिलेलं आहे. त्यामुळं आपण बघत जाणार आहोत. तर बघूयात आज कसं वाटतं आहे, ही जर्नी आपली कशी होते ते. तर संध्याकाळचे 6:30 वाजलेले आहेत. पोचेस्तोपर्यंत कदाचित अंधार होऊ शकतो, पण तरी पण बघूयात आपण काय कसं वाटतं आहे ते. हा पूर्णपणे जंगली रस्ता आहे. या ठिकाणी गवे आणि अस्वलं असे 2 प्रकारचे प्राणी जास्त करून आढळतात. तर मित्रांनो, हे घाटाई देवी टेम्पल आहे. इथून वरती घाटाई देवी टेम्पलला रस्ता जातो. तर असा हा कास पठाराला पॅरलल असा जंगलातून रस्ता जातोय. आत्ता इथे भरपूर वर्दळ आहे, कारण की बामणोलीकडे जाणारा हा एकमेव रस्ता आहे. त्याला पर्यायी रस्ता नाही आहे, कारण की कास पठारापुढे जो लेक येतो त्याची भिंत वाढवण्यात आलेली आहे. त्यामुळे त्या लेकचं पाणी रस्त्यावर आलेलं आहे. त्यामुळे हा आपल्याला टी रूट करून जावं लागतं. जंगल एकदम घनदाट आहे आणि सर्वांनाच आवडण्यासारखं आहे. एक अनचार्टेड रूट आहे हा. या ठिकाणी पाहू शकता तुम्ही, इथल्या या रस्त्याचं काम राहिलेलं आहे अजून. पण एकंदरीत या प्रवासात फार मजा येते. तर मित्रांनो, या ठिकाणी मी पोचलेलो आहे आणि ही नवीन कासची भिंत आहे माझ्या मागे, जी आता नवीन बांधण्यात आली आहे. आणि तुम्हाला मी इकडून दाखवतो. हा जुना कास रोड आहे, पण तो आता बंद केलेला आहे. तर या दगडातनं आता आम्ही वर चाललेलो आहे कास लेक बघायला. तर असा हा कास लेकचा परिसर आहे. अत्यंत सुंदर, एकदम थंड हवा पडली इथे. तर मित्रांनो, आय होप तुम्हाला काही दिसत असेल नसेल, पण या ठिकाणी हा व्लॉग मी इथंच थांबवतोय. आणि द अनचार्टेड सातारा या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा. अजून भरपूर असे व्हिडिओ आहेत इथे, पण तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडेल. थँक्यू.